Hello students, here we will see the next topic of 16th chapter, skeleton and movement, is structure of myosin and actin filament. In last lecture we studied location and structure of skeletal muscles, working of skeletal muscles and some important antagonistic muscles. Here we will see the structure of actin and myosin filament. First we will see myosin filament. Each myosin filament is polymerized protein. Many monomeric protein called meromyosin consist of one thick filament. Myosin molecule consist of two heavy chains, heavy meromyosin HMM coiled around each other, forming a double helix. One end of each of these chain is projected outward and this is called cross bridge. This end is folded into a globular protein mass called myosin head. Two light chains are associated with each other. Total 4 light chains. Light meromyosin LMM. Myosin head has special ATPase activity. It can split ATP to produce energy. Myosin contributes 55% of muscle protein. Each myosin filament is polymerized protein. हा जो मायोसिन फिलामेंट आहे हा पॉलिमराइज्ड प्रोटीन आहे. प्रत्येक याचा जर छोटा फायबर बघितला आपण, एक सिंगल फायबर बघितला त्याला म्हणतो आपण मिरोमायोसिन. हा मिरोमायोसिन आहे. इस ईच मिरोमायोसिन अगेन कंसिस्ट ऑफ टू पार्ट. दिस इज द टेल and this is head. Two heavy chains which are coiled each other and forming a double helix. These heavy chains have two globular structure called as head. हे पुढे असं ग्लोब्युलर स्ट्रक्चर दिसतं एका एंडला, याला आपण हेड म्हणतो. आणि हा जो पुढचा खालचा पार्ट आहे टेल, यालाच आपण लाईट चेन म्हणतो. ॲक्च्युअली याच्यामध्ये 2 असतात, म्हणजे एकूण 4 चेन्स ह्या कॉइल्ड असतात एकमेकांना. असा हा टेल आणि हा हेड पार्ट. हा जो हेडचा पार्ट आहे हा थोडासा टिल्टेड असतो, वरच्या साईडला असतो. आणि इथे आणखी एक एन्झाईम असतो ATPase नावाचा. तो ATP रिलीज करतो मसलच्या कॉन्ट्रॅक्शनसाठी. इथे मेकॅनिझम होण्यासाठी ATPची गरज असते, तो हा ATPase एन्झाईम इथे देतो यांना. तर हा हेड, हेवी चेन HM हेवी मिरोमायोसिन मीन्स HMM आणि हा लाईट मिरोमायोसिन मीन्स LMM. अशा हा 2 पार्टने मिरोमायोसिन तयार होतो. याचा हा जो एंड असतो शेवटचा टेलचा, हा दुसरीच्या टेलला अटॅच असतो. म्हणजे दोन्ही साईडला जर आपण फिलामेंट बघितले तर दोघं एकमेकांना अटॅच असतात दोन्ही साईडने, इकडचा आणि तिकडून पण. म्हणजे इकडे पण हेड असतील आणि त्या साईडला पण इकडून हेड असतील आणि हे 2 टेल एकमेकांना अटॅच होतात. हा इथे आपण स्ट्रक्चर बघितला. हा जो हेड याचा वरच्या साईडला असतो, प्रोजेक्टेड आउटवर्ड झालेला असतो, यालाच क्रॉस ब्रिज म्हणतो आपण. बघा इथे आपल्याला दिसतंय डायग्राममध्ये. सरळ नाही आहे ही हेवी चेन, तर थोडीशी वर गेलेली आहे, यालाच क्रॉस ब्रिज असं म्हणतात. देन नेक्स्ट ॲक्टिन फिलामेंट. इट इज ऑल्सो कॉम्प्लेक्स टाइप ऑफ कॉन्ट्रॅक्टाइल प्रोटीन. इट कन्सिस्ट ऑफ 3 डिफरंट कंपोनेंट. F-actin. It forms the backbone of actin filament. It is double stranded protein.
each strand is composed of polymerized G-actin molecule. One ADP molecule is attached to each G-actin molecule. ॲक्टिन फिलामेंटमध्ये जो बॅकबोन तयार झालेले आहे त्यालाच आपण एफ फॅक्टर असं म्हणतो किंवा एफ ॲक्टिन म्हणतो. हे जे दोन चेन्स दिसत आहे ह्या ग्लोब्युलर प्रोटीन्स, हा जी मॉलिक्यूल आहे. हे जे राऊंड मॉलिक्युल्स आहेत यांना म्हणतात जी मॉलिक्युल्स. हे डबल असतात, डबल स्ट्रँड तयार करतात. हा एक स्ट्रँड, हा एक स्ट्रँड, इकडे पण हा स्ट्रँड आहे, हा स्ट्रँड, आणि इथे थोडंसं फ्लेक्जन झालेलं आहे, फोल्डिंग झालेलं आहे याचं. आता जिथे फोल्डिंग झालं आहे तिकडे टोपोनिन नावाचं आणखी एक याच्यामध्ये प्रोटीन्स असतात दोन टाईपचे. हा ब्राऊन कलरचं दिसतो आहे याला म्हणतात ट्रोपोमायोसिन, आणि हे जे ग्रीन कलरचे दाखवले आहेत यांना म्हणतात टोपोनिन. हे दोघं मिळून ट्रोपोमायोसिन आणि हा टोपोनिन दोघं मिळून या ॲक्टिन फिलामेंटची जी ॲक्टिव्ह साईट असते त्याला कव्हर करून ठेवतात, त्याला एक्सपोज करत नाही. जेव्हा स्टिम्युलस येईल ब्रेनकडून तेव्हाच ती ॲक्टिव्ह साईट ओपन होते. म्हणजे ॲक्टिव्ह साईटला क्लोज करून ठेवायचं काम हे दोघं मिळून करतात. ट्रोपोमायोसिन आणि टोपोनिन हे दोघं कव्हर करतात ॲक्टिव्ह साईटला ॲक्टिन प्रोटीनच्या. ॲक्टिन प्रोटीन याचा हा जो बॅकबोन आहे हे गोल गोल आकाराचे डबल स्टँडर्ड स्ट्रक्चर आहे, याला एफ ॲक्टिन असं म्हटलं जातं. तीन टाईपचे प्रोटीन्स आहे त्याच्यामध्ये. पहिला बघितला आपण, इट फॉर्म्स द बॅकबोन ऑफ ॲक्टिन फिलामेंट. इट इज डबल स्टँडर्ड प्रोटीन. ईच स्टँड इज कंपोज्ड ऑफ पॉलिमराइज्ड जी ॲक्टिन मॉलिक्यूल. डबल असतात हे प्रोटीन्सचे स्ट्रँड, हा एक, आणि याच्या प्रत्येक मॉलिक्यूलला काय म्हटलं जातं, जी ॲक्टिन मॉलिक्यूल. वन ADP is attached to each G-actin molecule. एका याला एक ADP अटॅच असतो. Tropomyosin. The actin filament contains two additional protein strands that are polymer of tropomyosin molecules, and each strand is loosely attached to an F-actin. In the resting state, tropomyosin physically covers the active binding site for मायोसिन ऑफ ॲक्टिन स्ट्रँड. हा जो ॲक्टिन फिलामेंट आहे याच्यामध्ये दोन आणखी ॲडिशनल प्रोटीन्स आहे, मगाशी सांगितलं मी तुम्हाला. ते या पॉलिमर्सपासून तयार झालेले ट्रोपोमायोसिन नावाचा मॉलिक्यूल आहे, त्याच्यापासून हा पॉलिमर तयार होतो. आपण पाहिले डायग्राममध्ये ही जे ब्राऊन कलरचे दिसत आहे हा तो पॉलिमर आहे ट्रोपोमायोसिनपासून तयार झालेला. एफ ॲक्टिनला तो अटॅच असतो, लूजली अटॅच असतो, आणि रेस्टिंग फेजला म्हणजे जेव्हा रिलॅक्स असतात मसल तेव्हा हा ट्रोपोमायोसिन फिजिकली ॲक्टिव्ह साईट जी असते, ॲक्टिव्ह बाइंडिंग साईट असते मायोसिनला अटॅच होत असतो. हा या मायोसिनचं हेड जे आहे ते या इथे ॲक्टिव्ह साईटला अटॅच होत असतात. ती साईट कव्हर करून ठेवायचं काम कोण करत आहे, हे कॉम्प्लेक्स किंवा हा ट्रोपोमायोसिन फिजिकली काय करतो, त्या ॲक्टिव्ह साईटला, ॲक्टिव्ह बाइंडिंग साईटला कव्हर करून ठेवतो. म्हणजे थोडक्यात अटॅचमेंट होऊ देत नाही, तिथे मायोसिन फिलामेंट्स अटॅच होत नाहीत. देन ट्रोपोनिन, इट इज अ कॉम्प्लेक्स ऑफ 3 ग्लोब्युलर प्रोटीन which is attached to approximately 2/3 distance along each tropomyosin molecule. It has affinity for actin, tropomyosin and calcium ions. ग्लोब्युलर टाईपचं प्रोटीन आहे. हा थर्ड प्रोटीन ग्रीन कलरचा दाखवला आहे. हा 2/3 पार्टवर असतो ट्रोपोमायोसिनच्या, आणि याला 3 सबस्टन्स विषयी ॲफिनिटी असते. एक ट्रोपोमायोसिन, दुसरी असते ती म्हणजे कॅल्शियम आयन विषयी हाय ॲफिनिटी असते, आणि तिसरी म्हणजे ॲक्टिनला तो अटॅच आहे, ट्रोपोमायोसिनला अटॅच होतो, त्याच्याविषयी ॲफिनिटी, आणि कॅल्शियम आयन विषयी. अशा 3 कंपोनंटपासून एफ ॲक्टिन, ट्रोपोमायोसिन आणि ट्रोपोनिन डायग्राममध्ये दिसते आपल्याला. हे जे गोल गोल दिसतात हे जी मॉलिक्यूल, याच्यापासून हे तयार झालं एफ
ॲक्टिन डबल स्ट्रँड असतो, या बॅकबोनलाच आपण एफ ॲक्टिन म्हणतो. आणि याच्या व्यतिरिक्त आणखी 2 प्रोटीन्स आहे. हे ब्राऊन कलरचं जे लूजली अटॅच आहे, याच्या दोघांच्या डिप्रेशनमध्ये ह्या 2 स्ट्रँडच्या मधल्या खाचेमध्ये असतो ट्रोपोमायोसिन आणि त्याच्या 2/3 पार्टवर हा ट्रोपोनिन असतो. हे दोघं मिळून याची ॲक्टिव्ह साईटला काय करतात, कव्हर करतात. जी ॲक्टिव्ह बाइंडिंग साईट जेथे काय अटॅच होत असतो, हा मायोसिन फिलामेंटचा हेड. त्या हेडला थोडक्यात रिलॅक्सेशन जेव्हा असतं, म्हणजे जेव्हा रिलॅक्स रेस्टिंग फेज असते, तेव्हा हे या बाइंडिंग साईटला काय करतात, कव्हर करून ठेवतात, म्हणजे थोडक्यात अटॅच होऊ देत नाही. देन नेक्स्ट, मेकॅनिझम ऑफ मसल कॉन्ट्रॅक्शन. Sliding filament theory was put forth by H.E. Huxley and A.F. Huxley. It is also called as walk along theory or Rathke theory. स्लायडिंग फिलामेंट थेअरी ही H.E. आणि A.F. हक्झेली या 2 सायंटिस्ट मिळून दिली. याच थेअरीला वॉक अलॉंग थेअरी किंवा यालाच रॅथकेज थेअरी म्हटलं जातं, Rathke theory. According to this theory, interaction between actin and myosin is the basic cause of muscular contraction. या थेअरीनुसार ॲक्टिन आणि मायोसिन हे जे बेसिक हे एकमेकांशी इंटरॅक्ट होतात, हेच बेसिक कॉज आहे मसल कॉन्ट्रॅक्शनचा. म्हणजे मसल कॉन्ट्रॅक्शन कशामुळे होते, ॲक्टिन मायोसिन एकमेकांना इंटरॅक्ट होतात, अटॅच होतात, म्हणूनच कॉन्ट्रॅक्शन होतं. Actin filament are interdigitated with myosin filament like the crossing of fingers of 2 hands. Actin filament हा मायोसिनशी इंटरडिजिटेड होतो, जसं आपण आपल्या दोन्ही हँडच्या फिंगर्स एकमेकांमध्ये क्रॉस ब्रिज तयार करतो तसं. The head of the myosin is joined to the actin backbone by a cross bridge forming a hinge joint. From this joint, head cannot tilt in forward and backward direction. This movement is an active process which requires use of ATP. Myosin head attains ATP as activity. It can derive energy by the breakdown of ATP molecule. This energy can be used for the movement of myosin head. During contraction process, the myosin head get attached to the active site of actin filament and pull them inward so that the actin filament slide over the myosin filament. This result in the contraction of muscle fibers. आता बघा इथे दिसते आपल्याला हा मायोसिन आहे आणि हा ॲक्टिन आहे. इथे बघा ही साईट आहे ज्याला म्हणतो आपण ॲक्टिव्ह साईट, ॲक्टिव्ह बाइंडिंग साईट आहे. या ॲक्टिव्ह बाइंडिंग साईटला हा हेड अटॅच होतो आणि हा अटॅच झाल्यानंतर इथे मागे आणि पुढे अजिबात हलत नाही. मग याच्यासाठी एनर्जी लागते. इथे ATPase असतो जो ATP ब्रेकडाऊन करतो, हायड्रोलायसिस करतो आणि ADP तयार करतो, म्हणजे एनर्जी रिलीज होते. ती एनर्जी ह्या हेडच्या मुवमेंटसाठी, बेंडिंगसाठी वापरली जाते. हा हेड बेंड होतो इनवर्ड साईडला, म्हणजे आतल्या साईडला बेंड होतो तो. आणि मग हा जो ॲक्टिन फिलामेंट आहे तो पुढे आला, आता मायोसिनच्या वर स्लाइड ओव्हर झाला. बघा इथे दिसते आपल्याला हा जो पॉईंट होता तो इथे होता आता, बरोबर आहे. आणि आता तो पॉईंट कुठे आला, बेंडिंगमुळे पुढे आला, या इथे आला, तो इथून इथपर्यंत आतल्या साईडला ओढला गेला, म्हणजे स्लाइड ओव्हर झाला. आणि जेव्हा रेस्टिंग फेज असते परत हा हेड बाजूला निघतो, म्हणजे परत तो दुसऱ्या ॲक्टिव्ह साईटला बाइंड होतो, पुढे पुल करतो. म्हणजे ॲक्टिन फिलामेंटला इनवर्ड साईडला आतमध्ये ढकललं जातं, स्लाइड ओव्हर केलं जातं. बघा आपल्याला या डायग्राममध्ये जास्त ते क्लिअर दिसेल. बघा इथे हा ॲक्टिन फिलामेंट आपण हे पाहिलेलं आहे, सार्कोमियर, ह्या 2 झेड लाईन ब्ल्यू कलरच्या, ह्या 2 झेड लाईन
आणि या झेड लाईनच्या मधल्या पार्टला म्हणतो आपण सार्कोमेअर, ज्याच्यामध्ये हे साईडचे 2 लाईट बँड आणि हा डार्क बँड असतो. डार्क बँडमध्ये दोन्ही असतात, मायोसिन आणि ॲक्टिन, आणि इकडे फक्त ॲक्टिन फिलामेंट असतो लाईटमध्ये. तर हा तो सार्कोमेअर. आता इथे बघा हा मायोसिन आहे आणि हा ॲक्टिन आहे. इथे हेड दिसत आहेत बघा, हे हेड याला अटॅच झाले की याला इनवर्ड साईडला म्हणजे आतल्या साईडला पुल करतात. बघा हा आत गेला, हा जो फिलामेंट आहे ॲक्टिनचा तो इनवर्ड साईडला पुश केला, इकडून पण तो आतमध्ये पुश केला, आत गेला तो. म्हणजे थोडक्यात ह्या झेड लाईन कशा आल्या, जवळ आल्या. इथे लांब होत्या त्या आता जवळ आल्या. म्हणजे ॲक्टिन फिलामेंटला आतमध्ये घेतलं जातं, इकडून ॲक्टिन फिलामेंटला आत. हा हेड इथे अटॅच होऊन आत, परत पुढच्या ॲक्टिव्ह साईटला अटॅच होतो, परत आतमध्ये, परत आतमध्ये. म्हणजे आतमध्ये ढकललं जातं या ॲक्टिन फिलामेंटला, इनवर्ड साईडला पुल केलं जातं, ज्याच्यामुळे ह्या झेड लाईन क्लोज आल्या. म्हणजेच थोडक्यात काय घडलं, कॉन्ट्रॅक्शन. हे ॲक्च्युली इथे घडतं. हे अगदी डिटेलमध्ये इथे आपल्याला दाखवलेलं आहे. हा ॲक्टिन फिलामेंट, हा मायोसिन, हे त्याचं हेड, हे या ॲक्टिव्ह साईटला बाइंडिंग साईटला अटॅच झाला. मग हा हेड बेंड झाला ATPचा यूज करून, आणि मग परत ATP वापरला जातो. काढण्यासाठी सुद्धा, हेड रिमूव्ह करण्यासाठी सुद्धा ATP लागतो. म्हणजे दोन्ही पण एनर्जी वापरणाऱ्या ह्या चेंजेस आहेत. ATPचं हायड्रोलायसिस होतं. म्हणजे थोडक्यात हा हेड इथे बेंड झाल्यामुळे ही ॲक्टिन मायोसिन जो आहे तो आतमध्ये ढकलला गेला, आतमध्ये आला, तो इनवर्ड साईडला पुल झाला. आणि मग हा हेड परत बाजूला निघतो, परत नवीन बाइंडिंग साईटला अटॅच होतो, तिला परत आतमध्ये ढकलतो. अशा प्रकारे ॲक्टिनला आत घेतलं जातं, इनवर्ड साईडला पुल केलं जातं, ज्याच्यामुळे काय घडतं, मस्क्युलर कॉन्ट्रॅक्शन. बघा, अकॉर्डिंग टू दिस थेअरी, इंटरॅक्शन बिटवीन ॲक्टिन अँड मायोसिन इज द बेसिक कॉज ऑफ मस्क्युलर कॉन्ट्रॅक्शन. हे मेन याचं बेसिक कॉज आहे. ॲक्टिन फिलामेंट आर इंटरडिजिटेड म्हणजे एकमेकांशी ते जॉईंट होतात. द हेड ऑफ द मायोसिन इज जॉईंट टू ॲक्टिन बॅकबोन बाय क्रॉस ब्रिज. आत्ताच बघितलं आपण, क्रॉस ब्रिजच्या सहाय्याने हिंज जॉईंट तयार करतो, तिथे मायोसिनचा हेड अटॅच होतो. फ्रॉम धिस जॉईंट हेड कॅन नॉट टिल्टेड, मागे पुढे होत नाही. मग याच्या मुवमेंटसाठी ॲक्टिव्ह प्रोसेस आहे, एनर्जी लागते, ती एनर्जी ATPase ॲक्टिव्हिटीने मिळते आणि हेड काय होतो, मूव्ह होतो. used movement of myosin head during contraction, and myosin head get attached to the active site of actin filament and this pull them inward. actin filamentला पुल केलं जातं, इनवर्ड साईडला आतमध्ये घेतलं जातं, सो दॅट फिलामेंट स्लाइड ओव्हर. ॲक्टिन फिलामेंट कशावर स्लाइड ओव्हर होतो, मायोसिनवर स्लाइड ओव्हर होतो. दिस रिझल्ट्स इन द कॉन्ट्रॅक्शन ऑफ मसल्स. यालाच आपण स्लाइडिंग ओव्हर थेअरी म्हणतो. आता बघा, इथे मोटार इम्पल्स आली, इम्पल्स फ्रॉम दी मोटार नर्व्स, ब्रेनकडून आलेली आहे मोटार नर्व, ती स्टिम्युलस देते, इम्पल्स देते. ॲक्शन पोटेन्शियल डेव्हलप होता ट्युब्युल्समध्ये, आणि सार्कोप्लाझममध्ये जे ट्युब्युल्स आहेत, म्हणजे त्या ज्यांना आपण रेटिक्युलम म्हणतो, ते रेटिक्युलेट ट्युब्युल्स रिलीज करतात कॅल्शियम आयन्स सार्कोप्लाझममध्ये, आणि इट कन्फॉर्मेशन चेंज इन द ट्रोपोनिन मायोसिन कॉम्प्लेक्स. मग कशामध्ये कन्वर्ट होतं, हे काय तयार होतं, तिथे कॉम्प्लेक्स तयार होतं ट्रोपोनिन आणि मायोसिनचं. ॲक्टिव्ह साईट ऑफ ॲक्टिन फिलामेंट बिकम अनकवर. ते दोघं मग कॅल्शियममुळे एकमेकांना अटॅच झाले, कॉम्प्लेक्स तयार झाला, ज्याच्यामुळे ती साईट जी असते बाइंडिंग साईट ती अनकवर्ड होते, म्हणजे ओपन होते, एक्सपोज होते थोडक्यात, आणि त्याला अटॅच होतो मग हा हेड. मायोसिन हेड ब्रेक्स अप ATP टू डिराइव एनर्जी. मायोसिन हेड अटॅच टू ॲक्टिव्ह साईट ऑफ ॲक्टिन फॉर्मिंग ॲक्टोमायोसिन कॉम्प्लेक्स, ज्याच्यामुळे हा ATP रिलीज झाल्यामुळे एनर्जी वापरली गेली, आणि हा हेड जो आहे तो ॲक्टिव्ह साईटला अटॅच झाला ॲक्टिनच्या, आणि काय तयार केलं, ॲक्टोमायोसिन कॉम्प्लेक्स. मायोसिनचं हेड
टिल्ट पुल ॲक्टिन फिलामेंट इनवर्ड, आतमध्ये घेतो, पुल करतो इनवर्ड साईडला ॲक्टिन फिलामेंटला, मायोसिनचा हेड बेंड झाल्यामुळे ॲक्टिन फिलामेंट स्लाइड ओव्हर मायोसिन, मग तो ॲक्टिन फिलामेंट जो आहे तो स्लाइड ओव्हर होतो. बघा इथे दाखवल्या डायग्राममध्ये, इथे आतमध्ये आहे, हा बाहेर आहे मायोसिनच्या अगदी दूर आहे, थोडासाच आहे, परंतु हळूहळू हा ॲक्टिन स्लाइड ओव्हर होत जातो, वर येतो याच्या. हे स्लाइड ओव्हर येण्याचं काय कारण आहे, हा हेड इथे अटॅच होतो, पुल करतो, इनवर्ड साईडला ओढलं जातं, म्हणजे हा ॲक्टिन मायोसिनवर स्लाइड ओव्हर झाला, याच्या वर आला, तो इथपर्यंतच होता, तो पुढे आला, स्लाइड ओव्हर झाला, म्हणजेच थोडक्यात काय झालं, कॉन्ट्रॅक्शन. अशा प्रकारे मेकॅनिझम होते मसलच्या कॉन्ट्रॅक्शनची. फिजिओलॉजी बघू आपण मसलच्या कॉन्ट्रॅक्शनची. ॲक्च्युली इथे मिस्टेक झालेले बुकमध्ये सुद्धा, रिलॅक्सेशन नाही येते, आपण कॉन्ट्रॅक्शन बघतो अगोदर, फिजिओलॉजी ऑफ मसल कॉन्ट्रॅक्शन. वेन द मसल इज रिलॅक्स, म्हणून मी पण तिथे रिलॅक्सेशन ठेवलेलं आहे, पण ॲक्च्युली ते कॉन्ट्रॅक्शन आहे. वेन द मसल इज रिलॅक्स्ड the active site remain covered with tropomyosin and troponin complex. मी मगाशी सांगितलं तुम्हाला, जेव्हा रिलॅक्स असतो तेव्हा ॲक्टिव्ह साईट काय असते, या दोघांच्या कॉम्प्लेक्सने ती झाकून ठेवलेली, कवर केलेली असते. ड्यू टू दिस मायोसिन कॅनॉट इंटरॅक्ट विथ ॲक्टिव्ह साईट ऑफ ॲक्टिन, देअरफोर कॉन्ट्रॅक्शन कॅनॉट ऑकर. व्हेन ॲन ॲक्शन पोटॅन्शियल, बघा इथे इकडे बघूया आपण, डायग्रॅममध्ये बघू आपण. आता जेव्हा इथे रिलॅक्स फेज आहे, इथे आत्ता अटॅच नाही आहे हा हेड वरच्या साईडला, तो इथे ॲक्टिन आहे आणि हा मायोसिन फिलामेंट आहे, याची जी ॲक्टिव्ह साईट आहे ती क्लोज करून ठेवलेली आहे, कवर करून ठेवलेली आहे. कोणत्या कॉम्प्लेक्सने, हा मधला ट्रोपोमायोसिन आणि हा ट्रोपोनिन, दोघं कॉम्प्लेक्स मिळून या ॲक्टिव्ह साईटला कव्हर करतात जेव्हा रिलॅक्सेशन फेज असते. परंतु जेव्हा स्टिम्युलस मिळतो, म्हणजे ॲक्शन पोटेन्शियल तयार होतं आणि सार्कोप्लाझममध्ये रेटिक्युलम जे असतं ते काय रिलीज करतं, कॅल्शियम चायन्स, ज्याच्यामुळे हा जो कॉम्प्लेक्स आहे तो अनकव्हर करतो त्या साईटला, साईट ओपन होते, एक्सपोज होते, आणि ज्याच्यामुळे हा हेड तिथे अटॅच होतो. ॲक्शन पोटेन्शियल कम टू मसल थ्रू द मोटार एंड प्लेट, इट स्प्रेड थ्रू आउट द सार्कोप्लाझम ऑफ मायोफायब्रिल, ट्रान्सवर्स ट्यूब्यूल्स ऑफ सायटोप्लाझमिक रेटिक्युलम, रिलीजेस लार्ज नंबर ऑफ कॅल्शियम आयन इन द सार्कोप्लाझम. बघा मी मगाशी सांगितलं तुम्हाला की स्टिम्युलस मिळाला की काय चेंज होतो, ॲक्शन पोटेन्शियल तयार होतं, ज्याच्यामुळे रेटिक्युलम जे आहे, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम सार्कोप्लाझममधलं, ते रिलीज करतं कॅल्शियम आयन खूप जास्त प्रमाणात, आणि कॅल्शियम इंट्रॅक्ट होतात या ट्रोपोनिनशी. दीज कॅल्शियम आयन्स इंट्रॅक्ट विथ ट्रोपोनिन मॉलिक्युल्स, कारण ट्रोपोनिनला काय आहे, या कॅल्शियमविषयी हाय ॲफिनिटी आहे, बघितलेलं आपण. हा जो ट्रोपोनिन असतो, या ट्रोपोनिनला खूप हाय ॲफिनिटी असते, कोणाविषयी, ट्रोपोमायोसिन, ॲक्टिन, आणि तिसरं म्हणजे कॅल्शियम आयनविषयी. हा जो ट्रोपोनिन आहे तो कॅल्शियम आयनशी हाय ॲफिनिटी असल्यामुळे तो तिकडे अटॅच होतो मॉलिक्युलशी कॅल्शियमच्या. दिस इंट्रॅक्शन इनॲक्टिवेट ट्रोपोमायोसिन कॉम्प्लेक्स. या ॲक्शनमुळे कॅल्शियम अटॅच झाल्यामुळे ह्या दोघांचं जे कॉम्प्लेक्स तयार झालेलं होतं, ट्रोपोनिन ट्रोपोमायोसिन कॉम्प्लेक्स, ते आता इनॲक्टिव्ह होतं. दिस लीड्स टू चेंज इन द स्ट्रक्चर ऑफ ट्रोपोमायोसिन. मग थोडक्यात फ्री होतात, हे एकमेकांपासून बाजूला जातात ट्रोपोमायोसिन आणि ट्रोपोनिन. ॲज अ रिझल्ट इट गेट्स डिटॅच फ्रॉम द ॲक्टिव्ह साईट ऑफ ॲक्टिन एफ फिलामेंट. मग ॲक्टिव्ह साईटपासून थोडेसे दूर जातात हे. दस ॲक्टिव्ह साईट बिकम अनकवर्ड. नाव हेड ऑफ मायोसिन. मग आता अनकवर्ड झालं हे ॲक्टिव्ह साईट, आणि जो हेड आहे त्याला एनर्जी लागते, ATP लागतो, तो क्लिवेजच्या साहाय्याने ATP डिराईव्ह करतो. युझिंग दिस एनर्जी मायोसिन गेट अटॅच टू दी अनकवर्ड साईट, ॲक्टिव्ह साईट ऑफ ॲक्टिन, अँड रिझल्ट इन द फॉर्मेशन ऑफ ॲक्टोमायोसिन कॉम्प्लेक्स. आणि मग हा
आत्ताच बघितलं आपण, इथे हा बाजूला निघाला कॉम्प्लेक्स, म्हणजे ही ॲक्टिव्ह साईट ओपन झाली. या हेडला अटॅच होण्यासाठी एनर्जी लागते, ती ATPase ॲक्टिव्हिटीने एनर्जी मिळाली. मग हा हेड अटॅच झाला ह्या ॲक्टिव्ह साईटला ॲक्टिनच्या, आणि तयार केला कोणतं कॉम्प्लेक्स? ॲक्टोमायोसिन कॉम्प्लेक्स. ॲक्टोमायोसिन कॉम्प्लेक्स तयार झाला. The myosin heads are now tilted backward and pull the attached actin filament inward, and this results in contraction of muscle fibers. बघा आत्ताच पाहिलं होतं आपण, हा हेड अटॅच झाला होता इथे, त्याला एनर्जी मिळाली, तो बेंड झाला. बेंड झाल्यामुळे हा जो ॲक्टिन आहे तो पुल केला गेला, ढकलला गेला, इनवर्ड साईडला आतमध्ये आला, आणि ज्याच्यामुळे काय घडलं? कॉन्ट्रॅक्शन. बघा इथे दिसतं आपल्याला ते, हे जे दिसत आहेत गोल गोल दाखवले ह्या ग्रीन कलरवर, हे मायोसिन फिलामेंट आहे. हे हेड या ॲक्टिव्ह साईटला अटॅच झाल्यामुळे या ॲक्टिन फिलामेंटला ते काय करतात? पुल करतात, इनवर्ड साईडला आतमध्ये घेतात. इकडचे याला आत घेतात, इकडची या ॲक्टिन फिलामेंटला आत घेतात, ज्याच्यामुळे ह्या झेड लाईन काय आल्या? क्लोज आल्या. म्हणजेच काय घडलं? मस्क्युलर कॉन्ट्रॅक्शन. देन वी विल सी द रिलॅक्सेशन ऑफ मसल्स. During relaxation, all events occurs in reverse direction. When stimulation is terminated, ectomyosin complex is broken down and myosin head get detached from actin filament. And this process involves use of ATP. At the same time, calcium ion returns back, and this is also an active process that uses energy. Due to appearance of calcium ions, troponin myosin complex is restored. This complex covers the active site of actin filament. Due to this, interaction between actin and myosin cases to occur. The actin filament return back to their original position. This result in muscular relaxation. Like contraction, relaxation is also active process. जशी कॉन्ट्रॅक्शन ही ॲक्टिव्ह प्रोसेस आहे, एनर्जी लागते, तशी रिलॅक्सेशन प्रोसेससुद्धा ॲक्टिव्ह प्रोसेस आहे. स्टिम्युलेशन टर्मिनेट होतं, म्हणजे जे ब्रेनकडून मोटार स्टिम्युलस आलेलं आहे तो एंड झाला, टर्मिनेट झाला, ज्याच्यामुळे ॲक्टोमायोसिन कॉम्प्लेक्स जे तयार झालं होतं, हे ॲक्टोमायोसिन कॉम्प्लेक्स ते ब्रोकन होतं, ते तुटतं. हेड बाजूला निघतो. या ब्रोकन डाऊन मायोसिन अँड मायोसिन हेड गेट डिटॅच्ड फ्रॉम ॲक्टिन फिलामेंट. बाजूला निघतो तो हेड, त्यालाही एनर्जी लागते, आणि कॅल्शियम परत जातो, ते रिटर्न जातो, त्यालाही एनर्जी लागते. ॲक्टिव्ह प्रोसेस आहे ती. आता ॲक्टिव्ह हा बघा, आता इथे रिलॅक्सेशनची थोडक्यात फेज बघू आपण. तर हा हेड डिटॅच झाला, हेड बाजूला निघला या ॲक्टिव्ह साईटपासून. का बरं हे असं झालं? तर टर्मिनेट झाला, इथे स्टिम्युलस संपला आहे, जो ब्रेनकडून मेसेज आला होता तो इथे एंड झाला आहे. मग हा ॲक्शन पोटेन्शियल आता इथे नाही आहे, मग हा हेड बाजूला निघतो. हा ॲक्टोमायोसिन कॉम्प्लेक्स ब्रोकन होतो, बाजूला निघतो हेड. याच्यासाठी एनर्जी लागते ATP बाजूला निघण्यासाठी सुद्धा, आणि कॅल्शियम परत रिटर्न जातो, त्यालासुद्धा एनर्जी लागते. आता कॅल्शियम नसल्यामुळे, कॅल्शियम नाही आहे सार्कोप्लाझममध्ये, मग हा जो ट्रोपोनिन मायोसिन कॉम्प्लेक्स आहे हा पण परत तयार होतो कॅल्शियम नसल्यामुळे, आणि ही जी ॲक्टिव्ह साईट असते त्याला ते कव्हर करतात. हे ट्रोपोमायोसिन कॉम्प्लेक्स या ॲक्टिव्ह साईटला क्लोज करून ठेवतात, थोडक्यात कव्हर करून ठेवतात, ज्यामुळे मसल्सला या ॲक्टिनला हा मायोसिनचा हेड अटॅच होत नाही. म्हणजे थोडक्यात जी इथे बघू आपण डायग्रॅममध्ये, इथे रिव्हर्स ॲक्शन घडली. आता हा हेड बाजूला निघले,
इथे अटॅच झाले होते ते बाजूला गेले, त्याला एनर्जी लागली, कॅल्शियम गेलं, कॅल्शियम नसल्यामुळे ही त्याची जी ॲक्टिव्ह साईट आहे ती कवर झाली, अटॅच होऊ शकत नाही आता हेड. मग इथे अटॅचच नाही आहे हेड, म्हणजे हे परत त्याच्या ओरिजिनल स्टेपला जातात. हे जे ॲक्टिन फिलामेंट आहे त्याच्या ओरिजिनल पोझिशनला जातात, पहिले होते तसे. आता इथे झेड लाईन जवळजवळ आल्या होत्या कारण हे ॲक्टिन फिलामेंट याच्यावर स्लाईड ओव्हर झाला होता. आता तो इथे अटॅचच नाहीत हेड, म्हणजे तो परत पहिल्या पोझिशनला जातो. हा ॲक्टिन फिलामेंट बाजूला जातो, स्लाईड ओव्हर झालेला परत मागे गेला, बॅकवर्ड जातो. यालाच म्हणतो आपण रिलॅक्सेशन. तर अशा प्रकारे ॲक्टिन आणि मायोसिनच्या इंट्रॅक्शनमुळे कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन होतं. कॉन्ट्रॅक्शन जसं ॲक्टिव्ह प्रोसेस आहे तसं रिलॅक्सेशनसुद्धा ॲक्टिव्ह प्रोसेस आहे. Then next is properties of muscles on electrical stimulus. तर काय स्टिम्युलस मिळाल्यानंतर काय काय होतं, इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज काय काय दाखवतात मसल्स ते बघू आपण. फर्स्ट, सिंगल मसल ट्विच. अ मसल कॉन्ट्रॅक्शन initiated by a single brief stimulation is called single muscle twitch. It occurs in 3 steps: latent period, no contraction, a contraction period and relaxation period. स्ट्रॉंग स्टिम्युलेशन मिळाल्यानंतर खूप ब्रीफ स्टिम्युलेशन मिळालं तेव्हा सिंगल मसल फायबर हा ट्विच होतो, कॉन्ट्रॅक्ट होतो 3 स्टेपमध्ये. नो कॉन्ट्रॅक्शन, लॅटेंट पिरियड, then contraction and relaxation. Then next is summation. If the muscle is stimulated before the end of the twitch, it generate greater tension. Summation or addition effect takes place. A repeated stimulus will produce increased strength of contraction. आता एक स्टिम्युलस मिळाला तर कॉन्ट्रॅक्शन होईल, परंतु परत स्टिम्युलस मिळत गेलं म्हणजे समेशन होईल आणि मग स्ट्रॉंगली कॉन्ट्रॅक्ट होतील मसल्स, याला म्हणतो आपण समेशन. देन टिटॅनस. इफ स्टिम्युलेशन इज व्हेरी रॅपिड अँड फ्रिक्वेंट, मसल डज नॉट हॅव टाईम टू रिलॅक्स, इट रिमेन्स इन अ स्टेट ऑफ कॉन्ट्रॅक्शन. जर स्टिम्युलस खूप रॅपिडली आले, खूप फ्रिक्वेंटली आले, एकानंतर एक सारखे येतच गेले, तर हा इथे टिटॅनस होऊ शकतो, म्हणजे मसल्स नेहमी कॉन्ट्रॅक्ट पोझिशनमध्ये राहू शकतात, यालाच म्हणतो आपण टिटॅनस. फास्ट आणि रॅपिड फ्रिक्वेंटली स्टिम्युलस मिळाले. देन रिफ्रॅक्टरी पिरियड. इमिजिएटली आफ्टर वन स्टिम्युलस द मसल fiber cannot respond to another stimulus. This resting or refractory period is about 0.02 second. दोन स्टिम्युलसच्या मध्ये रेस्टिंग पिरियड असतो, रिफ्रॅक्टरी पिरियड असतो, जो असतो फक्त 0.002 सेकंडचा, परंतु तो असणं खूप महत्त्वाचं असतो. तो असेल तरच नवीन स्टिम्युलस घेतला जातो, याला म्हणतात रिफ्रॅक्टरी पिरियड. इथे आपण थांबूया. थँक्यू.